8 लाख लाडक्या बहिणींना मिळणार फक्त 500 रुपये. कारण काय? अजितदादांनी नियम सांगितला. राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. ही योजना लवकरच बंद होणार आहे असा दावा विरोधक नेहमी करत असतात. परंतु नेमकी सविस्तर माहिती काय आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. राज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. ही योजना लवकरच बंद होणार आहे असा दावा विरोधक नेहमी करतात. असे असतानाच आता ज्या महिलांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ मिळतोय त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयांऐवजी फक्त 500 रुपये मिळणार आहेत. सरकारच्या या निर्णयानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होते. अजित पवार नेमकं काय म्हणाले? आमचं म्हणणं आहे की महिलांनी कोणत्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा. महिलांना केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत लाभ मिळणारच आहे. केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनेचा अर्थार्थी संबंध नाही. कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे लाडक्या बहिणींवर सोपवलेलं आहे असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले. तसेच लाडकी बहीण योजना हळूहळू बंद करण्याचा घाट सत्ताधारी घालत आहेत. फक्त निवडणुकीपुरती ही योजना समोर आणली होती असा दावा विरोधक करत असून याबाबत तुमचे मत काय? असाही प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. यावर बोलताना यंदाच्या अर्थसंकल्पात मी लाडकी बहीण योजनेसाठी जेवढी आर्थिक तरतूद करायला हवी होती तेवढी तरतूद केलेली आहे. ज्यावेळी योजना बंद करण्यासंदर्भात काही घडेल तेव्हा याबाबत विचारा. आम्ही ही योजना चालूच ठेवणार आहोत असेही अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगितले आहे. सरकारने दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी काही शासन निर्णय जाहीर केला होता. याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा 1000 रुपये लाभ घेत असलेल्या 7,74,148 महिलांना उर्वरित फरकाचे 500 रुपये सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहेत. म्हणजेच ज्या महिलांना नमो सन्मान आणि लाडकी बहीण योजना अशा दोन्ही योजनांचा फायदा घेत आहेत आता त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त 500 रुपये सन्मान निधी म्हणून मिळणार आहे. सरकारच्या याच निर्णयावर आता सडकून टीका होत आहे. त्यामुळे यावर आता पुनर्विचार करणार का सरकार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. अशी सविस्तर माहिती होती मित्रांनो. 8 लाख लाडक्या बहिणींना आता 1,500 ऐवजी फक्त 500 रुपये मिळणार का? आणि याचं कारण जे आहे मी आपल्याला ह्यासमोर सांगितलेले आहे की ज्यांना नमो योजना चालू आहे त्या योजनेअंतर्गत महासन्मान निधी नमो शेतकरी योजना ही जी योजना आहे शेतकरी महासन्मान निधी योजना ती जर चालू असेल तर तुम्हाला फक्त आता 500 रुपये मिळणार असा विरोधकांचा दावा आहे. आपल्याला ह्या न्यूज संदर्भात काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.